स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मेळघाटातील एक वनकर्मचारी सहकुटुंब उपोषणावर बसले। उपोषणकर्ते वनकर्मचारी इंद्रजित बारसकर हे त्यांच्या आजारावर उपचारासाठी शासकीय नियमानुसार मेडिकल सुट्टीवर असताना त्यांचा पगार कापण्यात आला आणि कामावर रुजूही करून घेतले नाही। त्या संदर्भात वरिष्ठांकडे त्यांनी अनेक निवेदने दिली, मात्र दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी आज मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण सुरू केलंय। मी जानेवारी महिन्यात मेडिकल रजेवर गेलो होतो। माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मेडिकल रजेवर असताना मी रितसर मेडिकल सर्टिफिकेट देऊन गेलो असताना मला नियमित पगार द्यायला पाहिजे होता महिन्याच्या महिन्या, परंतु मला पगार मिळाला नाही मागील 8 महिन्यापासून। आणि नंतर फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जेव्हा रुजू व्हायला गेलो तेव्हा यांनी रुजू करून घेतले, मात्र मला काम करू देऊन नाही राहिले। कोणता माझा चार्ज मला दिला नाही आणि वैद्यकीय मंडळ यवतमाळकडे जाण्याकरिता त्यांनी मला पत्र दिलं। वैद्यकीय मंडळाकडे 2-2, 3-3, 4-4 महिने नंबर लागत नाही, तोपर्यंत मला चार्ज नाही दिला। मी सरकारी कामही नाही करून राहिलो, मला पगारही नाही देऊन राहिले आणि कामही नाही करून देऊन राहिले। म्हणजे रजेवर कालावधीचाही पगार नाही, आता त्याच्या पुढचाही पगार नाही देऊन राहिले। त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे।